नमस्कार, रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मोदी भक्तांना एकच प्रश्न विचारायचा की मोदी साहेब पत्रकार परिषद केव्हा घेणार, की या देशामध्ये शेवटची पत्रकार परिषद पंतप्रधान म्हणून 3 जानेवारी रोजी झालेली आहे। 3 जानेवारी 2024 नव्हे, 3 जानेवारी 2014, 10 वर्षापूर्वी। आणि ती शेवटची पंतप्रधान म्हणून पत्रकार परिषद घेतलेली आहे ती मनमोहन सिंगांनी घेतलेली आहे। आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये 100 पेक्षा जास्त पत्रकार होते आणि 62 पेक्षा जास्त अनस्क्रिप्टेड क्वेश्चन्सची उत्तरं देण्यात आली। अनस्क्रिप्टेड क्वेश्चन म्हणजे काय होतं ना, बऱ्याच वेळेला की पत्रकार किंवा स्वतःच नेते काही प्रश्न लिहून देतात आणि पत्रकार तेच प्रश्न विचारतात, असं होतं। किंवा काही वेळेला पत्रकार प्रश्न लिहून देतात आणि नेते ते एकदा वाचून घेतात आणि ठरवतात उत्तर काय द्यायचं ते। पण मनमोहन सिंगांनी अनस्क्रिप्टेड क्वेश्चन्सची उत्तर दिले जी पहिले क्वेश्चन त्यांना माहिती नव्हते। बरं, हाच पक्ष भारतीय जनता पक्ष 2012, 13, 14 सालात काय म्हणत होता माहिती आहे का? मनमोहन सिंग हे बोलत नाहीत, मनमोहन सिंग हे प्रसार माध्यमांना उत्तरं देत नाही। आणि त्याच न बोलणाऱ्या मनमोहन सिंगांनी 10 वर्षाच्या त्यांच्या कालावधीत 2004 ते 2014 असे 10 वर्ष ते देशाचे पंतप्रधान राहिले आणि त्याच कालावधीत तब्बल 117 पत्रकार परिषदा घेतल्या। पहा, 10 वर्षाच्या कालावधीत न बोलणारे पंतप्रधान, 117 पत्रकार परिषद, सतत बोलणारे, खोटं बोलणारे आमचे साहेब 10 वर्षामध्ये 0 पत्रकार परिषद। आणि हाच पक्ष टीका करत होता, भारतीय जनता पक्ष ते बोलत नाहीत, मग आता मोदींना काय म्हणणार? एकही पत्रकार परिषद नाही। बरं, असं का होतं माहिती का? हे मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत ना? कारण पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर द्यावा लागतील ना, आणि उत्तरं नसतील तर काय? हे बघा, देशाचा कारभार जर व्यवस्थित चालला असता तर ती उत्तरं त्यांना देता आली असती, ते न घाबरता पत्रकार परिषदेला सामोरे गेले असते। पण ते व्यवस्थित चालू नाही ना। पण काय होतं माहिती आहे का? हे जो RSS आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, किंवा भारतीय जनता पक्षाचे IT सेलवाले आहेत, हे काय करतात ना, खोटे मेसेज आणि अशा काही कथा सतत त्या सोशल मीडियावर टाकत राहतात। मग आमच्यासारखे जे लोक आहे ना, जे सोशल मीडिया वापरतात, थोडेफार शिकलेले आहेत, मग हे लोकांचं काय झालंय, हे सतत तेच खोटं वाचून ते खरं मानायला लागलेत। पण ही खरी हकीकत नाही। हे जर खरं राहिलं असतं, एवढंच भारी काही सगळं राहिलं असतं, तर पंतप्रधान पत्रकार परिषद घ्यायला घाबरलेच नसते। हे बघा, मनमोहन सिंगांना कधीही सिद्ध करण्याची गरज पडली नाही की ते मीडियाला घाबरणारे पंतप्रधान आहेत। पण आता हे मोदींना सिद्ध करावं लागेल, मी घाबरत नाही, मी मीडियाला घाबरत नाही, मी देशाचा कारभार व्यवस्थितपणे करतो आहे। पण मला वाटत नाही की मोदी पत्रकार परिषदा घेतील, आणि मला जसं वाटत नाही तसं देशाच्या जनतेलाही वाटत नाही। म्हणून मित्रांनो, जास्त टेन्शन घ्यायचं नाही, मोदी भक्तांसोबत जास्त चर्चा करायचा नाही। फक्त एकच प्रश्न म्हणायचा की बाबा, तू एवढं काय मोदींबद्दल सांगत आहेस, मग मोदी का घाबरतात पत्रकार परिषद घ्यायला, मोदी का पत्रकारांसोबत बोलत नाही? खूप सोपा प्रश्न आहे। व्हिडिओ आवडली असेल नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।